आणि भाजपनं उमेदवारी देऊनही स्थानिक कार्यकर्त्यांच्या प्रचंड रोषामुळे पूजा मोरे जाधव यांना त्यांच्या उमेदवारीचा अर्ज मागे घ्यावा लागला। पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता, परंतु मोरेंच्या काही विधानांचा आधार घेऊन समाज माध्यमांवर त्यांना प्रचंड लक्ष्य करण्यात आलं। अखेर त्यांनी काल अर्ज मागे घेतला आणि यावेळी त्यांना रडू कोसळलं। तर मुलीची स्थिती पाहून पूजा मोरेंच्या आईवडिलांनाही अश्रू अनावर झाले। छत्रपती संभाजीनगर येथील पूजा मोरे यांच्या निवासस्थानी आहे। त्यांचं कुटुंब सध्या आपल्यासोबत आहे। त्यांची आई आहे। आम्ही सगळे फॅमिलीने जरी फोटो काढला, सगळे सावधानमध्ये उभा राहायचे, पण पूजेची ॲक्शन वेगळीच असायची। पण तिचं त्याच्यात आम्ही तिनं बालपण तिच्या म्हणजे तिला पाळण्यातच तिचं ओळखलं होतं की ही फार मुलगी काहीतरी वेगळी आहे, म्हणून आम्ही तिच्या सगळं कुटुंब पाठीशी उभा राहिलं आणि योगायोगाने सगळ्या चांगल्या संधी मिळत गेल्या। सगळ्या लोकांनी खूप प्रेम केलं, पुढं होत गेली 100% या ठाम याच्यावर या शब्दावर आहे की ताईची याच्यात चूकच नाही आहे। सगळ्यांनी आपण सगळे ताईने ते सगळे व्हिडिओ पण टाकलेत, पण ताईला ट्रोल करण्यात आलं। यांच्यावर काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे। देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करते की तुम्ही यांच्यावर काहीतरी ॲक्शन घ्या। माझं असं म्हणणं आहे की पूजाताईची महागारी महागार नसून उलट पक्षासाठी झटून सगळ्या नगरसेवकांसाठी बाईताई पक्षामध्ये राहूनच काम करेल याचा मला निश्चितच अभिमान आहे। परंतु वैयक्तिक पाहता मला असं वाटतं की माझ्या लेकरा म्हणून बाप म्हणून स्वार्थ म्हणून मला वाटतं की माझ्या मुलीवर थोडाफार अन्याय झाल्यासारखा वाटतो। कदाचित काळाच्या पोटात तिच्यासाठी मोठी पक्ष देईल याचा मला विश्वास आहे। पक्षामध्ये खूप काही देण्यासारखं आहे, परंतु तेवढे हात बळकट झालेले असायला पाहिजेत आणि तेवढं मला वाटतं की माझ्या मुलीला न्याय द्यावा पक्षाने किंवा पक्षश्रेष्ठींनी, असं मला वाटतं। कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।